एवढी सगळी जी काही तुळस आहे, तर ह्या तुळशीला विठ्ठलाच्या चरणाशी किंवा विठ्ठलाच्या गळ्यातच जायचं होतं, त्यामुळं मग ही कट झाली. तर कशी कट झाली किंवा का तोडली मी ते पुढे सांगतेच, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चला तर मग नमस्कार, मी पूजा वाळके, गृहलक्ष्मी. अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहज स्वागत करते. दारात छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली होती, तर हा व्हिडिओ 2 दिवसाच्या क्लिप अटॅच करून व्हिडिओ आलेला आहे. मी खूप दिवस झालं हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता, तर म्हटलं की चला आपण नाही का शेअर करू. खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाही आपले, त्यामुळे तर इथं मी देव वगैरे सगळे उजळून घेतले होते आणि हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे. तर शुक्रवारी माझी श्रीयंत्राची सेवा असते, तर तीच इथं चालू आहे. तर तुम्हाला व्हिडिओ का नाही आले तेही सांगते आणि जे काही मी चॅलेंज घेतलं होतं तर त्याचं काय झालं तेही सांगते. तर पहिल्यांदा हे सांगते की चॅलेंजचं काय झालं. तर चॅलेंजचं झालं असं की मी 100 डेजचं चॅलेंज घेतलं होतं, पण मध्येच एका आठवड्यात माझे 3 उपवास वगैरे आले आणि परत दुसऱ्या आठवड्यात परत 3 उपवास असतं. म्हणजे मी प्रदोष पण धरते, शुक्रवार पण धरते आणि मोठी आपली एकादश वगैरे होती, तर ती पण आलं होतं. आणि असंच एका गुरुवारी गुरुपौर्णिमा होती, तर खूप दिवसाचा हा ब्लॉग आहे. तर असं झालं, त्यामुळे मग मी काय डाएट दाखवणार किंवा व्यायाम पण होत नव्हता, त्यामुळे ते थोडंसं स्किप झालं माझ्याकडनं, पण मी कंटिन्यू नक्की करणार आहे. आणि इथं मी तुम्हाला दाखवते, ही जी काही तुळस होती आमची खूप छान मोठी आली होती आणि नेमकी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ती वारं सुटलं आणि अख्खी तुळशीची मोठीच्या मोठी फांदी तुटली आणि मग मी ही तुळस तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. तर तेच मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगत होते की म्हणजे तुळशीची इतकी सारी पानं माझ्याकडे मंजुळा कुठून आल्या वगैरे काय. तर आमची जी काही तुळस होती, तर त्याच तुळशीला विठ्ठलाच्या चरणी जायचं होतं किंवा विठ्ठलाच्या गळ्यात जी काही माळ घालायची होती, तर त्यात याचा वापर होणार होता. त्यामुळे कदाचित ही वारं सुटलं आणि फांदी तुटली असेल. तर त्यामुळे मग मी तशीच फ्रीजमध्ये ठेवली आणि नंतर दुसऱ्या दिवशी खूप छान हार केले होते. तर सकाळ सकाळ मग म्हटलं चला आपण चहा करून घेऊया आणि उपवास असल्यामुळे चहा पण झाला माझा. त्यामुळे मग मला असं झालं की अरे आपण कायच दाखवणार डाएटबद्दल. त्यामुळे थोडंसं ब्रेक घेतला मी आणि नंतरनं मग माझी तब्येत बिघडली. तर तब्येत बिघडली त्यात 8 दिवस माझे निघून गेले. म्हणून मग हा सगळा आटाटोप झाला किंवा म्हणजे डाएटचा कोणतेच व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता नाही आले आणि तब्येत बरी नसल्यामुळे दुसरे कोणते पण व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता नाही आले. तर असं सगळं झालं. पण आता आपले रेग्युलर व्हिडिओ येतील आणि खरंच म्हणजे मी केव्हाही व्हिडिओ टाकू द्या, पण तुम्ही लाईक्स करता, कमेंट करता, त्याचं खरंच मला खूप कौतुक वाटतं. आणि त्यामुळेच मी आता डिसिजन घेतला की आपण म्हणजे काही असू दे, मी चॅलेंजचं मी बघेन की काय करेल. माझी तब्येत अजून व्यवस्थित झाली की मग मी अजून डाएट वगैरे करेन, पण डेली मी एक लाँग व्हिडिओ टाकेनच. तर असं चाललं आहे माझं. तर इथं बघा किती सुंदर माळा मी केली होती आणि हा व्हिडिओ आषाढी एकादशीचा आहे. खूप छान माळा वगैरे केल्या होत्या. इतकी सुंदर पूजा मांडली होती मी आणि त्याचा व्हिडिओच मला तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आला. त्यामुळे म्हणलं की नाही आपण हा व्हिडिओ शेअर करूच आणि मुलांना पण मग नाही का मी यात इन्व्हॉल्व करून घेते. तर मी जे काही अभिषेक वगैरे घालते ना, तर ते त्यांना खूप आवडतं. तर आज मी त्यांनाच स्वतः म्हणजे मुलांनाच अभिषेक वगैरे करायला लावला होता आणि खूप छान असा आराध्याने श्लोकने अभिषेक केला. तर मुलांना पण सुट्टी होती, त्यामुळे मुलं पण असं सगळं हेल्प करत होते. तर हे सगळं तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की काय व्हिडिओ नाही आले किंवा डाएटचं काय झालं. तर माझ्या ज्या काही चॅनलवर जे काही व्हिडिओ वगैरे असतात, तर ते अगदी रिअल असतात, त्यामुळेच व्हिडिओ नाही आले. तर माझी तब्येतच बरी नव्हती, तर मी काय दाखवणार. त्यामुळे मी व्हिडिओ थोडेसे दिवस स्किपच केले. पण आता आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. आणि हो, मी माझ्या चॅनलमध्ये थोडंसं चेंजेस करते, जे की माझं जे काही मी डेली रुटीन वगैरे असेल, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्स नसल्याबद्दल खरंच खूप खूप सॉरी. पण आता इथून पुढं मी कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि ज्या काही पूजेचे पण खूप सारे त्यात व्हिडिओ असतील, त्यामुळेच. तर चला, बाय बाय.